नमस्कार, वेदांती व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वालाची भाजी। याला आमच्याकडे कडवे वाल म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। आज आपण याची वालाची भाजी बनवणार आहोत। प्रथम हे वाल आपल्याला सोलून घ्यायचे आहेत। वाल मी इथे व्यवस्थित सोलून घेतलेले आहेत आणि त्यानंतर वालाच्या भाजीसाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत। इथे बघू शकता तुम्ही, मी साहित्य काय काय घेतलेलं आहे। हिंग घेतलेला आहे, टॅमॅटो, कोथिंबीर, हळद, किचन किंग मसाला, मीठ, लाल तिखट मसाला, कढीपत्ता, कांदा आणि गरम मसाला हे या भाजीसाठी लागणारे सर्व साहित्य आहे। आता भाजी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। भाजीसाठी मी इथे कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये ही भाजी मी बनवणार आहे, म्हणजे झटपट होते। त्याच्यामध्ये आपण 2-3 चमचे ऑइल टाकूया। त्यानंतर ऑइल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रथम आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे मोहरी। मोहरी तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत जिरं। जिरं व्यवस्थित फुलून द्यायचं आणि त्याच्यानंतर घालणार आहोत 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, ज्या मी ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत। त्याच्यानंतर कढीपत्ता, त्यामध्ये घालणार आहोत कांदा, कांदा व्यवस्थित परतून शिजवून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिटं त्याला व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत आपण कांदा व्यवस्थित शिजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत टॅमॅटो। टॅमॅटो 1-2 मिनिटं शिजवून घ्यायचं। टॅमॅटो 1-2 मिनिटं शिजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडा हिंग घालणार आहोत। त्याच्यानंतर हळद, गरम मसाला, लाल तिखट मसाला जो मी काही घरी बनवलेला आहे, घरगुती मसाला, आणि किचन किंग मसाला, हे सगळं घालून आपल्याला व्यवस्थित मसाला तेलावर शिजवून घ्यायचा, परतून घ्यायचा। कारण मसाल्याचा स्वाद त्या भाजीला व्यवस्थित आला पाहिजे। आणि त्यानंतर आता आपण घालणार आहोत जे मी निवडलेले वाल आहेत, सोललेले, धुवून घेतलेले स्वच्छ, ते वाल आपण यामध्ये घालणार आहोत। ही भाजी जेव्हा बनवून होते तेव्हा खाण्यासाठी खूप छान लागते। आमच्याकडे याला बनवण्याची पद्धत आमची जी आहे ती मी तुम्हाला दाखवलेली आहे, कशी आमच्याकडे बनवली जाते। आणि आमच्याकडे याला वाड्याचं वाणी बिरडं सुद्धा म्हटलं जातं आणि खूप लोक ही भाजी आवडीने खात असतात। 2 मिनिटं झाकण ठेवून याला आपण वाफ देऊया आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। झाकणावर मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं, तेच पाणी मी भाजीमध्ये घालणार आहे।
आणि फक्त याला 2 शिट्या द्यायच्या आहेत की आपली भाजी बनून रेडी होईल. आणि अशा प्रकारे आपलं वालाचं बिरडं बनवून इथे रेडी झालेलं आहे. त्यामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत शेवटी. आणि हे वाटण मी खोबरं चिरून आणि भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मिऱ्याचे 4 दाणे, काळं मिरी, लवंग 2 आणि दालचिनीचे 2 तुकडे घालून वाटण बनवलेलं आहे. जिरं घातलेलं आहे, ते वाटण आहे हे. आणि वरून कोथिंबीर आपण सोडणार आहोत. आणि भाजी व्यवस्थित ढवळून घ्यायची. आणि अशा प्रकारे आपलं इथे बिरडं. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. थँक्यू.